हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आनंदी फूडीज. सो आज आपण एक साऊथ इंडियन ट्रेडिशनल चिकन रेसिपी पाहणार आहोत, जी तुम्ही नीर डोसा, चपाती किंवा स्पेशली साऊथ इंडियन कोरी रोटीसोबत खाऊ शकता. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे मँगलोरियन चिकन सुक्का. चला तर लगेचच रेसिपीकडे वळूया. चिकन सुक्कासाठी साहित्य बघून घेऊया आपण काय काय लागणार आहे. इथे मी चिकन घेतलंय 1/2 किलो, तूप लागणार आहे 2 मोठे चमचे, कांदा घेतलाय 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर घेतली अर्धा कप, कढीपत्ता घेतलाय 8 ते 10 पानं, 5 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात, 1 कप ओलं खोबरं आहे, 1 चमचा जिरं, 2 मोठे चमचे धणे घेतलेत, छोटंसं पीस चिंचाचं घेतलंय, चवीनुसार मीठ, खसखस लागणार आहे आपल्याला 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा हळद, आणि गरम मसाल्यामध्ये मी इथे लवंग घेतलेत 3, काळी मिरी आहे 4 ते 5, 3 तुकडे दालचिनीचे आहेत आणि जावित्री आहे, आणि तेल लागणार आहे. तर आता आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. मध्ये धणे, जिरे आणि सगळे अख्खे गरम मसाले ॲड केले आहेत आणि अर्धा कढीपत्ता ॲड करायचा ह्याच्यामध्ये. तिखट मिरची ॲड करायची, आणि खसखस. हे सगळं आपल्याला व्यवस्थित स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचं. आता हे मसाले आपले भाजून झाले हलकेसे. ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल ॲड करूया. हे थोडंसं मिक्स करून ह्याच्यामध्ये आता आपल्याला खोबरं ॲड करायचं. हे मिक्सर आता मी सगळं थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलंय. ह्याच्यामध्ये आपण आता चिंचेचा तुकडा पण ठेवणार आहोत, आणि हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता मसाला आपला रेडी आहे ग्राइंड करून. अशी आपल्याला पावडर करून घ्यायची, थोडीशी खडबडीत. आणि आता आपण कढईत पण तापत ठेवली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप ॲड करणार आहोत. स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे आपल्याला. तूप ॲड करते ह्याच्यामध्ये 2 चमचे. आणि आता ह्याच्यात आपण कांदा ॲड करून घेऊया. कांदा आणि कढीपत्ता जो राहिला होता तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा. हे व्यवस्थित सगळं फ्राय करून कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन करून घेऊया. कांदा आता फ्राय झाला आहे. आपण ह्याच्यामध्ये आता हळद ॲड करून घेऊया. आणि ह्याच्यात आपल्याला आता हे चिकन ॲड करून घ्यायचं.
आता 2 मिनिटं हे चिकन मी व्यवस्थित फिरून घेतलंय कांद्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये ग्राइंड केलेला जो मसाला होता तो आपण ह्याच्यात ॲड करूया. मिक्स करून घेऊया हा मसाला चिकनमध्ये. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मी 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलं होतं. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ॲड करायचं आपल्याला. अर्धा कप पाणी ॲड करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि आता आपण हे चिकन बॉईल करून घेणार आहोत लीड लावून 5 ते 10 मिनिटासाठी. चिकन सुक्क रेडी आहे. आता आपलं चिकन शिजलं आहे व्यवस्थित आणि ग्रेव्ही पण छान झाली आहे, मस्त तरी सुटली आहे. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर गार्निश करून घेऊया. कोथिंबीर ॲड करून आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत. आणि गॅसची फ्लेम बंद करून आपण हे सर्व करून घेऊया. सो फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तुमचे सजेशन्स पण तुम्ही देऊ शकता, ओपिनियन्स पण देऊ शकता. तुम्हाला अजून कुठची रेसिपी पाहायची आहे ते मला सांगा. आनंदी फूडीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आनंदी राहा, इतरांनाही आनंदित करा. अशीच एक नवीन इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन पुन्हा परत भेटूया. Thanks for watching Anandi Foodies. श्री स्वामी समर्थ.